पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेचे हुंडाबळी प्रकरण राज्यामध्ये गाजत असतानाच आता 52 दरवाजांचा ऐतिहासिक शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दरवर्षी 6 विवाहितेंचा हुंडाबळी जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। वर्षभरामध्ये 1,500पेक्षा अधिक विवाहितांचा सासरी छळ होत असल्याची माहिती देखील समोर येते। सरकारी नोंदींनुसार ही माहिती आता समोर आलेली आहे। जानेवारी ते एप्रिल 2025 या 4 महिन्यांमध्ये संभाजीनगरमधील 394 महिलांवरती सासरच्या मंडळींनी छळ केल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलेलं आहे। त्यामुळे आजही पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हुंड्यासाठी छळ आणि महिलांना अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागतंय, ही बाब चिंताजनक आहे। दरम्यान एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये किती प्रकरणं समोर येत आहेत ते देखील आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। 2021 या वर्षामध्ये 5 हुंडाबळी गेलेले आहेत, तर 288 महिलांचा छळ झालेला आहे। 2022 मध्ये संभाजीनगरमध्ये 4 हुंडाबळी गेलेले आहेत, तर 253 महिलांचा छळ हा एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। तर 2023 या वर्षामध्ये 8 हुंडाबळी गेलेले आहेत आणि 239 महिलांचा छळ झालेला आहे। वर्ष 2024 मध्ये 6 हुंडाबळी गेलेले आहेत, तर 249 महिलांचा एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छळ झालेला आहे। 2025 मध्ये म्हणजेच या वर्षातील मागील 4 ते 4.5 महिन्यांमध्ये 349 महिलांचा संभाजीनगरमध्ये छळ झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, पुण्यातील वैष्णवीचं प्रकरण हे ताजं असतानाच आता संभाजीनगरमधील धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। वर्षाला 6 ते 7 महिलांचा हुंडाबळीमुळे मृत्यू होतोय, त्यांचा हुंडाबळी जातोय, त्याचप्रमाणे शेकडो महिलांना त्रास सहन करावा लागतोय। खरंय प्रथमेश, हजारो महिलांना दरवर्षी छळ होतोय संभाजीनगरमध्ये, ही आकडेवारी सरकारी आहे। आणि जे प्रकरण समोर येत नाही ते तर हजारोच्या संख्येने आहेत आणि ही धक्कादायक वास्तव समोर आलेला आहे। आणि जेव्हा आम्ही या छत्रपती संभाजीनगरच्या या भरोसा सेल कार्यालयामध्ये जेव्हा आलो होतो त्यावेळेस या ठिकाणी अनेक अशा महिला होत्या ज्या पीडिता होत्या, ज्यांना सासरकडून छळ करण्यात आलं होतं। अशीच एक पीडिता या ठिकाणी आम्हाला मिळाली, ती स्वतःहून या ठिकाणी आली आणि तिचं म्हणणं, जेव्हा ती रडत आली तेव्हा आम्ही त्यांना विचारलं गेलं, जेव्हा आम्ही त्याची कागदपत्र पाहिले तेव्हा असं माहिती पडलं की ती स्वतः एक वेळेस या सासरच्या मंडळीचं छळाला कंटाळून ती आत्महत्या करायला गेली होती। त्यानंतर ती पोलिसांकडे आली आणि आता ती गुन्हा दाखल करण्यासाठी आली। यापूर्वी देखील तिने पोलिसांकडे तक्रार केली होती। तक्रारीनंतर पुन्हा तिला सासरी घेऊन गेले आणि पुन्हा तिला मारहाण करण्यात आली आणि पुन्हा ती आता इथे आलेली आहे। वर्ष झालंय या महिलेला, फक्त ती तरुणी आहे, 1च वर्ष झालंय। कालच हिच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि आज ही या पोलीस ठाण्यामध्ये आलेली आहे। आणि यापूर्वी देखील तिने अनेक वेळा तक्रारी देऊन तिच्यावरचा छळ जो आहे कायम आहे। आज तिच्यावरती टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे। नेमकं तिच्यासोबत काय घडलंय आपण पाहूयात। काय नेमकं तुझ्यासोबत घडलं होतं आणि काय सध्या तू कशाला आली? मी इथं त्यांचा गुन्हा दाखल करायला आले, कारण की त्यांनी मला इतकं मानसिक टॉर्चर करून इतकं माझ्यासोबत छळ केला आहे की मी आता माझ्याकडे पर्यायच नाही आहे की आत्महत्या करायची आहे। कारण की आज मी गरोदर आहे, हे फक्त त्याच्यामुळं, आणि तो त्याच्यात गरोदर असताना पण तो मला त्रास देतोय आणि माझ्यावरती मारझोड करतोय आणि तो हे पण म्हणतोय की हे माझं नाही आहे, हे दुसऱ्याचं आहे, मला दुसरं लग्न करायचं आहे। अशा काही गोष्टी आहे जे तो मला बोलतोय। आणि त्याचे आई वडील, त्याचे डॅडी जे RPIचे जिल्हा अध्यक्ष आहे, ते मला सारखं धमकी देत राहता वारंवार की तुझ्या डॅडीला भिकायला लावीन, तुझी काही अवकात नाही आहे, मी RPIचा जिल्हा अध्यक्ष आहे। राजकीय परिवाराशी हो, त्याचे डॅडी मला वारंवार मला सांगता आणि माझी सासू पण मला त्रास देती किंवा माझ्या अंगावर येते, नणंद पण असे काही गोष्टी करता आणि माझ्या अंगावरती धावून येतं काही कारण नसताना पण। प्रथमेश, राजकीय घराणा हा देखील आहे। आता त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला कळलं की ते देखील राजकीय घराण्यातून आहे आणि त्या राजकीय घराण्यामध्ये संभाजीनगरमध्ये देखील तसाच प्रकार घडतोय। आणि ही मुलगी आत्महत्या करण्यासाठी गेली होती, मात्र घरच्यांनी तिला वाचवलं आणि आज या ठिकाणी तक्रार देण्यासाठी आलेली आहे। काय तुझी प्रशासनाकडे मागणी आहे? माझी फक्त एवढीच मागणी आहे की मला न्याय भेटायला पाहिजे, कारण की असे किती का अनेक मुली न काही घरी सांगता पण आत्महत्या करून त्यांच्या जीवाचं हे करून टाकतं, पण काय होतंय यांनी काहीच होत नाही ना।
ना न्याय भेटत त्यांना, ना काहीच होत नाही आणि त्यांच्या लाईफ म्हणजे तुझी तक्रार काय आहे आता? तू काय तुझे मागणं आहे? माझी फक्त एवढीच मागणं आहे की त्याला मला न्याय भेटावं आणि कुठं दाखल व्हावा? हां त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि त्याच्यावरती कारवाई स्ट्रिक्टली केल्या जाईल असं मला वाटतं. प्रथमेश ही एक पीडित आहे जी या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आलेली आहे आणि पुढारी न्यूजच्या माध्यमाने तिने देखील मागणं केलेलं आहे की या जे माझी तक्रार नोंदवण्यात यावी आणि त्यानंतर ज्यांनी मला छळ केलं त्यांच्यावरती कारवाई अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी या पीडितीने केलेली आहे. प्रथमेश, नक्कीच सचिन, मात्र हे एक प्रकरण आहे. संभाजीनगरमध्ये अशा अनेक घटना उघडकीस येत आहेत. संभाजीनगरची धक्कादायक आकडेवारी आहे. मग विचार कर राज्याचं काय प्रकार असेल, राज्यामध्ये काय परिस्थिती असेल. तुला आणखी काही अशी उदाहरणं माहिती आहेत का? अशा काही महिला माहिती आहेत का ज्यांचा अशा प्रकारे छळ होतोय, किंवा संभाजीनगरमध्ये कशा प्रकारे महिलांचा छळ केला जातो? एकतर सामाजिक दबाव असतो, त्याचबरोबर कुटुंबाकडून मारहाण केली जाते, छळ केला जातो. अशी काही आणखी उदाहरणं तुला माहिती आहेत का? नक्कीच नक्कीच गेल्या वर्षभरामध्ये किंवा 5 वर्षामध्ये अनेक अशी उदाहरणं या ठिकाणी आम्ही पाहिलेली आहे. जेव्हा आपण बातमी करत असतो फील्डवरती तेव्हा अशी अनेक महिला भेटत असतात. त्या मात्र जे समाजाची भीती, त्याचबरोबर परिवाराची भीती असल्यामुळे या महिला ज्या आहेत आपल्या मनात या गोष्टी ठेवत असतात, घरच्यांना त्या सांगत नसतात. परिणामी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल त्यांना उचलावं लागतं. आताही जर कॅमेरा पलटवलं तर मागच्या बाजूला अनेक महिला आहेत, मात्र त्या महिला आपण कॅमेऱ्यासमोर दाखवू शकत नाही. एकंदरीत जर आपण इथलचं चित्र पाहिलं तर महिला रडताना या ठिकाणी लहान लहान लेकरं त्यांच्या हातामध्ये आहे, कुठलंही काम नाही. अशा परिस्थितीमध्ये जीव देण्यापेक्षा दुसरं करणार तरी काय, अशा पद्धतीच्या भावना त्या आमच्याकडे व्यक्त करताय. मात्र ते कॅमेऱ्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. मात्र जर आजची परिस्थिती जर छत्रपती संभाजीनगरची पाहिली तर अनेक अशा घटना आहेत ज्या रोज घडत असतात, मात्र त्या समोर येत नसतात. त्यामुळे कुठेतरी आता प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे, जेणेकरून वैष्णवी सारख्या पुण्याची घटना घडलेली आहे त्याची पुनरावृत्ती संभाजीनगरसह राज्यात होऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे. प्रथमेश, नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात.